नमस्कार. आज आपण एका अगदी ताज्या आणि आनंददायी विषयावर बोलणार आहोत. पहिला पाऊस. अगदी पहिला पाऊस. आपल्याकडे पहिल्या पावसाचे सौंदर्य आणि आनंद नावाच्या लेखावर आधारित काही मुद्दे आहेत. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण हेच बघूया की पहिला पाऊस आपल्या भावनांशी, आपल्या काही परंपरांशी आणि आठवणींशी कसं जोडला गेलाय. बरोबर. चला तर मग बघूया काय काय आहे या अनुभवात. सुरुवात करूया त्या पहिल्या पावसात भिजण्याच्या अनुभवानं. म्हणजे लेखात पण याचा उल्लेख आहे. हो. अंगावर ते थंडगार थेंब पडणं, मग तो छतावरचा आवाज आणि तो ओल्या मातीचा वास. आहा, काय म्हणतात त्याला, नॉस्टॅल्जिया. लगेच लहानपण आठवतं. हो ना. पण हा अनुभव फक्त लहान मुलांपुरता असतो का, काय वाटतं? नाही, मुळीच नाही. आणि लेख पण हेच सांगतोय खरं तर. अच्छा. मोठ्यांसाठी सुद्धा हा एक संधी आहे चिंता विसरून जायची. निसर्गाशी एकरूप होण्याची. अगदी. रोजच्या धावपळीतून थोडं बाहेर पडून मोकळेपणाने हा क्षण अनुभवणं हे मानसिक शांततेसाठी महत्वाचं आहे, असं लेखात म्हटलंय. म्हणजे फक्त आठवण नाही, तर आत्ताच्या काळातला स्ट्रेस कमी करायला पण मदत होते. बरोबर. एक नैसर्गिक उपाय म्हणा ना. आणि पावसाळा म्हटलं की दुसरी गोष्ट कोणती आठवते? मला वाटतं गरमागरम पदार्थ. बरोबर. गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा. हो. बाहेर पाऊस पडत असताना घरात भजी तळण्याचा वास आणि आल्याचा चहा अप्रतिम. लेखात पण आहे हा मुद्दा. पण हे फक्त खाण्यापिण्यापुरतं आहे की अजून काही? नाही. लेखातला एक महत्वाचा विचार म्हणजे हे फक्त खाणं नाहीये. मग हा एक एकत्र येण्याचा, म्हणजे काय म्हणतात त्याला, सोहळा आहे. अच्छा, म्हणजे सामाजिक पैलू आहे त्याला. हो. कुटुंब, मित्रमंडळी सगळे एकत्र येतात, गप्पा मारतात, तो क्षण साजरा करतात. अनेक घरांमध्ये ही ठरलेली गोष्ट असते बरं का. म्हणजे एक परंपराच. अगदी. आणि यातून नाती घट्ट होतात. हे खरंय. म्हणजे पहिला पाऊस हा प्रियजनांसोबत आठवणी तयार करायचा एक छान काळ आहे. एकत्र भिजणं असो किंवा घरात बसून गप्पा मारणं. हो. आणि लेख पण हेच म्हणतो की पाऊस एक नैसर्गिकरित्या अशी शांत, आरामदायक पार्श्वभूमी तयार करतो. अशा वातावरणात एकमेकांशी बोलणं, जोडलं जाणं सोपं होतं. म्हणून त्या आठवणी जास्त खास वाटतात. बरोबर. आता या अनुभवांच्या पलीकडे आवाजाबद्दल काय? पडणाऱ्या पावसाचा आवाज. लेखात म्हटलंय की तो शांत आणि सुखदायक असतो. तो आवाज खिडकीजवळ बसून ऐकणं किंवा अगदी शांतपणे पावसात चालणं सुद्धा. हो, मला पण खूप आवडतं. असं वाटतं की ध्यान करतोय आपण. अगदी. त्या आवाजात एक लय असते जी मनाला शांत करते. पण लेखात आणखी एक मुद्दा आहे. कोणता? की पाऊस फक्त आवाज नाही, तर तो वातावरण शुद्ध करतो. अच्छा, म्हणजे हवा स्वच्छ होते. हो. सगळी धूळ, प्रदूषण धुवून निघतं आणि त्यामुळे एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. तो पण शांत वाटायला मदत करतो. हे महत्वाचं आहे. आणि मग येतो तो वास, पेट्रिकॉर. हो, पेट्रिकॉर. ओल्या मातीचा सुगंध. तो तर म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. लेखात याबद्दल आळ म्हटलंय. त्याचं महत्व काय? हा सुगंध जो असतो, म्हणजे वनस्पती आणि जमिनीतून काही तेलं बाहेर पडतात पावसामुळे, तर हा वास फक्त छान वाटतो असं नाही, तर तो आपल्या आठवणींना जाग करतो. खरंच. हो. स्रोत सांगतो की अनेक जुन्या, विसरलेल्या पण चांगल्या आठवणी या वासामुळे पटकन आठवतात. अरे वा, ही एक वेगळीच जादू आहे पावसाची. आहेच. आणि अर्थातच निसर्गाचं काय? निसर्गासाठी तर पहिला पाऊस म्हणजे नवजीवन. अगदी बरोबर. तापलेल्या जमिनीला आराम मिळतो, झाडं, वेली, त्यांना नवसंजीवनी मिळते जणू. सगळीकडे हिरवं दिसायला लागतं. लेखात याला आशेचं आणि नूतनीकरणाचं प्रतीक म्हटलंय. हो. निसर्गाचं हे चक्र, त्याचं सौंदर्य, ते बघण्याची, त्याचं कौतुक करण्याची ही एक संधी आहे. म्हणजे आपण त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. हो. लेख आपल्याला तेच सांगतोय. निसर्गाच्या या बदलाकडे अधिक सजगपणे बघा. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? म्हणजे काय सार आहे याचं? सार हेच आहे की पहिला पाऊस हा फक्त हवामानातला बदल नाहीये. बरोबर. लेखाच्या आधारावर आपण म्हणू शकतो की तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्यातल्या साध्या छोट्या गोष्टींमध्ये किती मोठा आनंद आहे, समाधान आहे. अगदी. कुटुंब, मित्र, निसर्ग यांच्याशी पुन्हा कनेक्ट होण्याची ही एक संधी आहे. अगदी बरोबर. लेखाचा शेवट पण हेच सांगतो की बाहेर पडा, संधी मिळाली तर, आणि पहिल्या पावसाची ती जादू अनुभवा. छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. अगदी.
आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार. पहिला पाऊस म्हटल्यावर तुमच्या मनात कोणती एक खास आठवण किंवा भावना सर्वात आधी येते? छान प्रश्न आहे. याचा विचार नक्की करा.